आपण आहोत सध्याला लांबकाना वाडी या परिसरात आणि या ठिकाणी आज आपण यासाठी आलेलो आहे की मक्काच्या शेतामध्ये. तर काल रात्री हे अवकाळी पावसाने फार शेतकऱ्याचं नुकसान केलेलं आहे. काल जो रात्री संपूर्ण मराठवाड्यासहित महाराष्ट्रात आणि काही गावात आजूबाजूच्या खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने धुडकूळ घातला आणि त्यामुळे शेतकऱ्याचं अक्षरशः हातातोंडाशी आलेलं पीक उद्ध्वस्त झालेलं आहे. म्हणजे जवळजवळ आता 1 ते 2 एकरचं हे रान आहे मक्काचं आणि पूर्णपणे जमीनदस्त झालेलं आहे. म्हणजे ना हातात येणार ना त्याचा काही फायदा होणार. तर आपण स्वतः शेतकऱ्याशी भेट घेणार आहे, नेमकं कसं झालं आणि काय हे झालं यायचं. नमस्कार, काय नाव आपलं? माधव जादू सिंग गोमलाडू. हे शेतकरी माधव जाधव सिंग गोमलाडू. किती एकर जमीन आहे? ही 1.5 ते 2 एकर जमीन आहे. बरं, मक्का किती बॅग होत्या या? या 2.5 बॅगा होत्या. अरे का. तर हे पूर्ण लागवड आणि याचा एकूण खर्च किती झालेला आहे? याचा खर्च तरी 5-25 हजार रुपये खर्च होईल आहे. म्हणजे 2.5 ते 3 बॅगी मक्का लागवड केलेली आणि याचा खर्च आहे सांगितला जवळजवळ 25 ते 30 हजार रुपये. कारण नांगरणी आहे, लागवड आहे, त्यानंतर त्याच्यावरती डुबं वगैरे, पुन्हा दांडं पाडणं, खतं आणि अजून काही. आणि आता अजून 15 दिवसामध्ये ही मक्का हातात आलेली होती, पण कालच्या अवकाळी पावसाने. तर आपल्याला काय वाटतं की एकतर पण अशा संकटात आहे शेतकरी की म्हणजे आपल्या कोणत्याच मालाला भाव नाही आणि आज तुमचं जे नुकसान झालं तुम्हाला काय अपेक्षित आहे? म्हणजे सरकारकडे तुम्ही काय मागणी करणार? सरकारनं आता हेच जे नुकसान व्हायला त्याची भरपाई करायला पाहिजे. म्हणजे यांचं म्हणणं आलं की बाबा सरकार जे हे उद्योगपत्याचं कर्ज माफ करू शकतं. खासदारांना, बिचारे गरीब खासदार जे पायी फिरतात मतदारसंघात, अशा खासदारांना 35,000 रुपयापर्यंत मानधन वाढ केली. म्हणजे पेन्शन आणि अजून भत्ते आणि उद्योगपत्याचं कर्ज, या सगळ्या गोष्टी. काही कारखान्याचं कर्ज माफ होतं आहे, पण शेतकऱ्याचं कर्ज माफ नाही होत आणि शेतकऱ्याला हमी भाव पण नाही. आणि त्या आता शेतकरी नैसर्गिक संकटात म्हणजे आर्थिक संकटात सापडलेला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला मदत करण्याची गरज आहे. तर प्रशासनाचे जे काही अधिकारी असेल, म्हणजे कृषी सहाय्यक, मंडळ कृषी सहाय्यक, त्यानंतर तलाठी असेल, ह्या गोष्टी आणि तहसीलदार यांनी जर प्रत्यक्षात पाहणी केली तर नक्कीच त्यांना ते समजून येईल की किती टक्के, जवळजवळ 75% नुकसान झालेले, पूर्ण जमीनदस्त झालेले. म्हणजे हे पूर्ण सुकून जाणार. एक तर पहिली गोष्ट मक्का खूप हे झालेली नाही, मोर घाससाठी चालणारे आकाशासाठी. अशा अवस्थेत शेतकऱ्याला धीर देण्याची गरज आहे. कारण एकतर अवकाळी पाऊस येतो, ज्यावेळेस पडायचा त्यावेळेस पडत नाही, पण काही ठिकाणी शेतकऱ्यांसाठी तो आधारही. पण असं जर नुकसान होत असेल तर नक्कीच शेतकऱ्यांसाठी काहीतरी मदतीचा हात झाला पाहिजे, मिळाला पाहिजे. चला तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.